नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोरके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान अशी स्वीट डिश बनवायची आहे। तर रक्षाबंधन स्पेशल आपल्याला छान अशी मिठाई तयार करायची आहे। तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण बनवूया। अगदी गोड अशी मिठाई बनवण्यासाठी शेंगदाणे घेतले मी 1 वाटी। तर शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजून आणि वरची साली काढून घ्यायची आपल्याला। साखर घेतली मी इथं अर्धा वाटी। त्यानंतर काजूची पावडर घ्यायची आपल्याला, मिल्क पावडर घ्यायची, पिस्ता घ्यायचा आणि वेलची पूड घ्यायची। तर पहिले आपल्याला शेंगदाणे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे, म्हणजे पावडर तयार करायची आपल्याला। तर अगदी व्यवस्थित मी पावडर तयार करून घेतली शेंगदाण्याची, एकदम बारीक करून घेतली। आपला जाड रवा असतो ना, तर अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। तर चाळणीने आपल्याला चाळायची काही एक आवश्यकता नाही आहे। छान अशी पावडर तयार झाली। तर आता आपल्याला काय करायचं आहे का, पाक तयार करायचा आहे। तर साखर घालायची आपल्याला। तर इथं मी अर्धी वाटी साखर घेतली आहे। गॅस चालू करायचा आहे आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं। तर इथं आपल्याला 1 तारीचा पाक तयार करायचा आहे। साखर अगदी व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आणि 1 तारीप्रमाणे पाक तयार करायचा आहे आपल्याला। तर जास्तही आपल्याला पाक उकळून द्यायचा नाही, नाहीतर काय होतं का मिठाई कडक तयार होते। त्यामुळे अगदी हलकंसं 1 तार होईल असा पाक तयार करायचा आपल्याला। साखर पूर्णपणे मेल्ट झाली, पाकाला छान अशी उकळी आली। तर उकळी आल्यानंतर आपल्याला वेलची पूड घालायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। चेक करूया आपण। अगदी व्यवस्थित पाक तयार झाला, ते बघा 1 तारीचा पाक तयार झाला। तर इथे मी गॅस बंद करते। तर आपल्याला 5 मिनिटासाठी गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे शेंगदाण्याचं पावडर तयार केली ना, ती पावडर यात घालायची, मिक्स करायचं व्यवस्थित। काजू पावडर घालायची, मिल्क पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अगदी सोपी रेसिपी आहे। तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर गॅस चालू करायचे आपल्याला। तर अगदी लो हीटवरती आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तर इथं 1 चमचा साजूक तूप घालायचं आपल्याला। आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कसं आपल्याला गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा गॅस बंद करायचा आहे। आता काय होईल का, मिश्रण कडक होईल। तर इथं मी खोबऱ्याचा किस घेते, 2 चमचे मी खोबऱ्याचा किस घेतलाय। अगदी व्यवस्थित गोळा तयार झाला। गॅस बंद करायचा आहे। तर आपल्याला हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी थंड होऊन द्यायचे। तर अगदी बऱ्यापैकी मिश्रण थंड झाले। थोडंसं तूप लावायचं आहे हाताला। तर अशी एक आपल्याला प्लास्टिकची पिशवी किंवा कागद घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला असं मॅश करून घ्यायचंय। अगदी थोडंफार गरम असतं ना, छान असं पिशवीने मॅश करून घ्यायचे। अगदी व्यवस्थित आपण मिठाईचा गोळा तयार करून घेतला। तर इथं आपल्याला 2 भाग करायचे। तर असे
2 गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला. तर इथे मी फ्रूट कलर घालणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की फ्रूट कलर घालायचा आहे थोडासा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर अगदी व्यवस्थित कलर मिक्स करून घेतलाय. तर असा एक डब्बा घ्यायचा आहे आपल्याला आणि डब्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थित सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा असं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर हे मिश्रण यात असं पसरून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थित असं हाताने पसरून घ्यायचं आहे. तसंच आता हे दुसरं मिश्रण आहे आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि असंच पसरून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थित इथं मी मिश्रण डब्यामध्ये सेट करून घेतलंय. यावर आपल्याला पिस्ता घालायचा आहे. छान असं पिस्त्याने सजवून घ्यायचं आहे आणि हलकंसं आपल्याला असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. तर 20 ते 25 मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायचे सेट होण्यासाठी. त्यानंतर आपण याच्या वड्या तयार करू. तर 20 ते 25 मिनिटं आपण सेट होण्यासाठी ठेवली होती. तर आता काढून घ्यायचे आपल्याला डब्यातून. तर असं साईडने थोडंसं आपल्याला हे तर आता वड्या करून घ्यायच्या आपल्याला. बघू शकता अगदी छान अशी वडी तयार झाली. अगदी मार्केट सारखी मिठाई तयार झाली. तर अगदी परफेक्ट अशी आपली मिठाई तयार झाली आहे. मार्केटमधून आणायची काही एक आवश्यकता नाही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये छान अशी आपली स्वीट डिश तयार झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.